राज्यातील सत्ताधारी उद्धव ठाकरे सरकारच्या हट्टापायी केंद्र सरकारनं हाफकिन बायोफार्मास्युटिकल्सला लसींच्या उत्पादनाची परवानगी दिली खरी, मात्र एकेकाळी विविध महत्त्वाची औषधं आणि लस निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी हाफकिन आता परवानगी मिळाल्यानंतर सुद्धा कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन करताना संघर्ष करत असल्याचं चित्र आहे। आत्तापर्यंत या संस्थेनं अनेक रोगांवर औषधं आणि लसींची निर्मिती केलेली आहे। कोरोना महामारीसारख्या गंभीर काळामध्ये राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मिती झपाट्यानं व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांची होती, परंतु परवानगी मिळून 6 महिने उलटल्यानंतरही हाफकिनकडून अद्यापही लस निर्मिती न झाल्यानं संस्थेच्या कारभारावर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। औषध आणि लस निर्मिती क्षेत्रामध्ये एकेकाळी जागतिक पातळीवर अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या या संस्थेच्या सध्याच्या परिस्थितीचं वर्णन काय होतीस तू आणि काय झालीस तू अशा शब्दात केलं तर ते फारसं अतिशयोक्ती ठरणार नाही। या पार्श्वभूमीवर कंपनीची आतापर्यंतची वाटचाल आणि जराजीर्ण अवस्थेत गेलेल्या हाफकिनला उभारी देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या उपाययोजनांविषयी आजच्या या लाईव्हमधून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, दैनिक मुंबई तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्म महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी ओम देशमुख आणि कॅमेरावर आहे योगेश कुंभार। देशात वेगानं फैलावत चाललेल्या कोरोना संसर्गाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारच्या आग्रहाखातर केंद्र सरकारने हाफकिनला लसींच्या उत्पादनासाठी परवानगी दिली हे सर्वश्रुत आहे। मात्र तत्पूर्वी हाफकिनची सध्याची स्थिती लक्षात घेणं हे आवश्यक आहे। काही वर्षांपूर्वी जागतिक पातळीवर ख्याती प्राप्त केलेल्या हाफकिनची सध्याची स्थिती ही बिकट आहे। एकेकाळी विविध महत्त्वाच्या औषधी आणि लसींची निर्मिती करणाऱ्या हाफकिनकडे कोरोना प्रतिबंधक लसींच्या उत्पादनासाठी आवश्यक ती क्षमता आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी सध्याची हाफकिनची स्थिती आहे। राज्य सरकारमुळे लसींच्या उत्पादनाची परवानगी मिळाल्यामुळे हाफकिन इन्स्टिट्यूट हे नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं। पर्यायाने हाफकिनच्या इतिहासाविषयी जाणून घेणं हे क्रमप्राप्त आहे। मुळात हाफकिन या संस्थेची स्थापना 1899 साली प्लेग लसींची निर्मिती करणाऱ्या डॉक्टर वॉल्डेमेर हाफकिन यांनी केली होती। कंपनीच्या स्थापनेवेळी कंपनीचा कारभार हा फक्त एका छोट्या खोलीतून चालायचा, पण कंपनीद्वारे निर्माण करण्यात आलेली औषधं आणि लसींच्या परिणामामुळे एका खोलीपासून सुरू झालेला हा कंपनीचा प्रवास पुढील काही वर्षांमध्ये कंपनीला आंतरराष्ट्रीय पातळीवर औषध निर्मिती कंपन्यांच्या पंक्तीत बसवण्याच्या टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचला। 1896 साली प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूट नावाने स्थापन करण्यात आलेल्या हाफकिनचं 1906 मध्ये नाव बदलण्यात आलं। बदलण्यात आलेल्या नावानुसार कंपनीला बॉम्बे बॅक्टेरियोलॉजिकल इन्स्टिट्यूट असं नाव देण्यात आलं होतं आणि अखेर एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मदतीमुळे 1925 साली या संस्थेला हाफकिन इन्स्टिट्यूट असं अधिकृत नाव प्राप्त झालं। ही या नावाच्या कंपनीच्या नावामागील इतिहासाची कथा आहे। दरम्यानच्या काळात संस्थेच्या वतीनं अनेक महत्त्वपूर्ण आजारांवर लसी आणि औषधं शोधण्यात आली। विशेष उल्लेखित करण्यासारखी बाब म्हणजे 1897 साली हाफकिनने जगातील अनेक देशांमध्ये प्लेगच्या लसी देखील मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या होत्या। टायफॉइड, सर्पदंश, इन्फ्लुएन्झा आणि अशा अनेक मोठ्या आजारांवरील लसीचं उत्पादन हाफकिनने आजवर केलेलं आहे हे वास्तव आहे। दरम्यान याच काळात कंपनीची यशस्वी घोडदौड पाहता जगातील नामांकित औषध निर्मात्या कंपन्यांच्या यादीत कंपनीचा समावेश व्हायला सुरुवात झाली होती। हाफकिनच्या एका माजी संचालकीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने प्लेगच्या वर निर्माण केलेली जी लस होती तिची जगभरातील 15 पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात केली होती। त्यामुळे स्वाभाविकरित्या कंपनीच्या नावाभोवती वलय आणि विश्वासार्हता ही अधिकाधिक वाढत होती। स्थापनेच्या अनेक वर्षानंतर 1974-75च्या दरम्यान हाफकिन संस्थेची 2 भागांमध्ये विभागणी करण्यात आली। एक म्हणजे हाफकिन चाचणी, प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र आणि दुसरी म्हणजे हाफकिन बायोफार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड। अशा या 2 भागांमध्ये हाफकिनचं विभाजन करण्यात आलं। 1975 मध्ये इन्स्टिट्यूटचं विभाजन हाफकिन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग, रिसर्च अँड टेस्टिंग मध्ये झालं, ज्यामध्ये संस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या लसींच्या औषधांच्या संशोधनासाठी याचा वापर केला जायचा। तर दुसरीकडे हाफकिन बायोफार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड या नावानं दुसरी एक कंपनी सुरू करण्यात आली, जिथं लसींचं उत्पादन केलं जाऊ लागलं। आणि खऱ्या अर्थानं याच निर्णयानंतर कंपनीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो। कुठल्याही कंपनीला आपली वाटचाल करण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते।
मात्र धक्कादायक बाब म्हणजे कंपनीने तब्बल 25 वर्ष कुठल्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नवी भरती केलीच नाही, असा धक्कादायक खुलासा संस्थेच्या एका माजी सहाय्यक संचालकानं आणि प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यानं मागील काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. कर्मचाऱ्यांची कमी होत जाणारी संख्या आणि त्या तुलनेत कंपनीत न होणारी नवीन कर्मचाऱ्यांची भरती ही कंपनीच्या ऱ्हासाला सुरुवात करून देणाऱ्या कारणांपैकी एक होती. वर नमूद केलेली 2 कारणं आणि अशा अनेक कारणांमुळे कंपनीच्या उत्पादन आणि एकंदर कारभारावर खूप मोठा प्रतिकूल परिणाम झाला. कर्मचाऱ्यांची कमी होत जाणारी संख्या आणि त्याचा उत्पादनासह अन्य बाबींवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारतर्फे कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी एका नवीन समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र सेवेत दाखल करून घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अपेक्षेपेक्षा अल्प प्रमाणात देण्यात येणारा मोबदला किंवा कामगारांना कंत्राटी तत्वावर रुजू करून घेण्याची प्रशासनाची आडमोठी भूमिका यामुळे राज्य सरकारने हाती घेतलेली मोहीम पुन्हा एकदा थंड बस्त्यात जाऊन पडली आणि पुन्हा एकदा हाफकिनचं घोंगडं भिजतच राहिलं. हाफकिन्सला एकेकाळी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था म्हणून ओळखलं जायचं. कंपनीने अनेक जर्जर आजारांवर संशोधन करून बनवलेल्या औषधी आणि लसींमुळे हाफकिनची जगभरात ख्याती होती. मात्र कंपनीचा कारभार हाकताना निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या मंडळींनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे, प्रशासनातील चुकांमुळे आणि यंत्रणेतील काही त्रुटींमुळे आज दुर्दैवानं हाफकिनचा कारभार काही राज्यांच्याही सीमा ओलांडण्यासाठी सक्षम नाही, हे वास्तव आहे. सुमारे 125 वर्षांचा इतिहास लाभलेल्या या कंपनीनं जागतिक पातळीवर मान्यता लाभलेल्या अनेक महत्त्वपूर्ण लसींचं आणि औषधांचं उत्पादन केलं आहे. नाव उघड न करण्याच्या एका अटीवर कंपनीच्या एका माजी संचालकाने कंपनीच्या ऱ्हासाचं व्यवच्छेदक विश्लेषण करत अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले होते. त्यांनी केलेल्या विश्लेषणानुसार एका बायोमेडिकल कंपनीला आवश्यक असणाऱ्या अनेक घटकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी हाफकिन्समध्ये आहे. अभ्यासू आणि चिकित्सक वैज्ञानिकांची कमी, सुमारे 10 वर्ष कंपनीला नसलेले कायमस्वरूपी व्यवस्थापकीय संचालक आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या घटकांचा अभाव ही अधोगतीची प्रमुख कारणं समजली जातात. ही संस्था महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येते, त्यामुळे कंपनीच्या कुठल्याही सुधारणांसाठी राज्य सरकारनं पुढे येऊन भूमिका घेणं हे क्रमप्राप्त आहे. मात्र सध्या राज्यात सत्तेत असलेलं सरकार संस्थेला वैज्ञानिक, आर्थिक किंवा तत्सम कुठल्याही प्रकारची मदत करत नसल्याचा आरोप किंवा एक खुलासा त्या माजी संचालकांनी केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीच्या समभागातून उभारलेल्या कंपनीला किंवा कुठल्याही समभागातून उभारलेल्या कंपनीला आपल्या नफ्यातील काही वाटा हा सामाजिक कामांसाठी द्यावा लागतो. त्या निधीला CSR म्हणजेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधी असं म्हटलं जातं. मात्र हाफकिन संस्थेत या CSR निधीचा वापर कुठल्याही सामाजिक कामासाठी न करता काही वर्षांपूर्वी तो काही विशिष्ट वैद्यकीय महाविद्यालयांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आला होता, असाही आरोप त्या माजी संचालिकेने मुंबई तरुण भारतशी बोलताना केला. कोरोना प्रतिबंधक लसींच्या उत्पादनामुळे हाफकिन्स पुन्हा एकदा चर्चेत आली खरी, पण अशा प्रकारच्या गंभीर आजारावरील लसींचं उत्पादन करण्यासाठी जराजीर्ण अवस्थेत खितपत पडलेल्या हाफकिन्सलाच मुळात भरारी घेण्यासाठी एखाद्या लशीची नितांत आवश्यकता आहे. हाफकिन्सनं कधी काळी जागतिक पातळीवर अनेक अग्रगण्य औषध निर्मिती कंपन्यांमध्ये स्थान मिळवलं होतं. कंपनीचा एक खूप मोठा इतिहास आहे. खरं तर अशा प्रकारच्या संस्था या देशातील अनेक राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक स्थित्यंतराच्या ह्या साक्षीदार असतात. त्यांना स्वतःचा एक वेगळा इतिहास असतो. त्यांनी मिळवलेल्या यशामुळे जागतिक पातळीवर देशाचंही नाव मोठं होतं. मात्र त्याच संस्था जर लयास जात असतील तर ते केवळ सरकार नाही तर संबंध देशाच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम करणारं ठरेल, ही भीती नाकारून चालणार नाही. प्रशासकीय त्रुटी, हाफकिन्सच्या नियोजनातील हलगर्जीपणा, दुर्लक्ष करण्याची वृत्ती आणि कंपनीतील तथाकथित अनियमितता अशा विविध मानवनिर्मित कारणांमुळे कंपनीची झालेली अधोगती आणि याचा सांगोपांग आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये केला आहे. यापुढील व्हिडिओमध्ये हाफकिनच्या उभारणीसाठी डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी दिलेले निर्देश, हाफकिन्सच्या उभारणीसाठी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने केलेले प्रयत्न, कंपनीच्या वतीने करण्यात आलेले आरोप प्रत्यारोप आणि या सर्व बाबतीतील राज्य सरकारची भूमिका आणि हाफकिनला आवश्यक असलेला योग्य तो बूस्टर डोस याविषयी
आपण सांगोपांग आढावा घेणार आहोत. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासारख्या अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महा MTBचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.